नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल मेड कन्सेप्ट्समध्ये. तर आज आपण माहिती बघणार आहोत की DMERचा फॉर्म कसा भरायचा आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी तुम्हाला प्रत्येक स्टेप बाय स्टेप गायडन्स करणार आहे की फॉर्म कसा भरायचा आहे. फॉर्म करताना तुम्हाला कोणत्या चुका टाळायच्या आहेत. त्याच्यानंतर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत बघा आणि नंतरच तुमचा फॉर्म भरायला सुरुवात करूया. चला तर मग सुरू करूयात. मी तुम्हाला एक लिंक दिलेली आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये. त्या लिंकवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही या पेजवर येऊन पोहोचणार. या पेजवर आल्याच्या नंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि जर तुमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर तुम्हाला इथे लॉग इनच्या ऑप्शनवर क्लिक करून लॉग इन करायचं आहे. ज्यांचं रजिस्ट्रेशन नाही झालेलं आहे त्यांनी रजिस्ट्रेशन करताना कोणत्या कोणत्या बाबी भरायच्या आहेत हे आता मी तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम तुम्हाला इथे तुमचं फर्स्ट नाव म्हणजेच तुमचं नाव टाकायचं आहे. मधले नाव वडिलांचे नाव टाकायचं आहे. आडनावाच्या ठिकाणी आडनाव एंटर करायचं आहे. त्यानंतर तुमच्या नावामध्ये कधी काही बदल झालेला आहे का? जर तुमच्या नावामध्ये बदल असेल तर तुम्ही एस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलांचे नाव एंटर करायचं आहे. त्यानंतर आईचे नाव, त्यानंतर जन्मतारीख एंटर केल्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचे वय, वर्ष, महिने आणि दिवसामध्ये येईल. त्यानंतर तुम्हाला तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. मोबाईल नंबर तुमचा टाकायचा आहे. परत एकदा मोबाईल नंबर इथे कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला अल्टरनेट मोबाईल असेल तर टाका, नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर ईमेल आय डी टाकायचा आहे. परत ईमेल आय डी इथे व्हेरीफाय करायचा आहे. त्यानंतर तुमचा 10वीचा रोल नंबर टाकायचा. मॅट्रिक्युलेशन रोल नंबर म्हणजे 10वीचा रोल नंबर टाकायचा. तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर तुम्हाला तो मिळून जाईल. त्यानंतर तुमच्या 10वीचं पासिंगचं इयर टाकायचं, ते पण तुम्हाला मार्कशीटवर मिळून जाईल. त्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे तुमची परीक्षाचं सेंटरचा जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे. तुम्हाला 3 जिल्हे निवडायचे आहेत. महाराष्ट्रभर सगळीकडे सेंटर्स अवेलेबल आहेत. त्यामुळे तुम्ही एक, दुसरा आणि ते तिसरा असे 3 जिल्हे तुम्ही निवडू शकता. त्यानंतर तुम्हाला ह्या चेकबॉक्समध्ये क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला असं सांगायचं आहे की हे जे प्राधान्य आहेत हे फक्त परीक्षा केंद्रासाठीच असतील, म्हणजे फक्त एक्झाम सेंटरसाठी असतील. याचा अर्थ असा नाही आहे की मला त्याच जिल्ह्यामध्ये जॉब मिळेल किंवा जॉब लोकेशन माझी तोच जिल्हा असेल असं नाही आहे. त्यानंतर तुम्हाला ते जनरेट OTPवर क्लिक केल्याच्यानंतर मला OTP येणार, जो तुम्ही आता वर मोबाईल नंबर टाकला होता तिथे, आणि तो OTP सबमिट केल्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय होणार आहे. आणि त्याच्यानंतर हे इथं खाली आय ॲग्रीच्यावर तुम्हाला क्लिक करून हा जो कॅप्चा दिसतो आहे तो कॅप्चा तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि रिव्हेरीफायवर क्लिक करायचं आहे. रिव्हेरीफाय क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला एक असा एक चेकबॉक्स दिसेल, तिथे तुमचं नाव वगैरे तुमची सगळी इन्फॉर्मेशन करेक्ट आहे की नाही हे तुम्हाला त्या चेकबॉक्सवर क्लिक करून सांगायचं आहे. त्यानंतर तुम्ही सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्याच्यानंतर तुमचं हे नेक्स्ट पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये तुमचे ॲप्लिकंट डिटेल्समध्ये तुमचे सगळे तुम्हाला डिटेल्स दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला अप्लाय पोस्ट याच्यावर क्लिक करायचं आहे. म्हणजे तुम्ही आता पुढील प्रक्रियेसाठी तुमचा फॉर्म भरणं, जो ॲक्च्युअल फॉर्म भरणं आहे तो स्टार्ट होईल. तर अप्लाय पोस्ट क्लिक केल्याच्यानंतर तुमच्याकडे एक नेक्स्ट पेज ओपन होईल. अप्लाय पोस्टवर केल्याच्यानंतर तुमचं हे नेक्स्ट पेज ओपन होईल. या नेक्स्ट पेजमध्ये आपल्याला फॉर्म 5 विभागामध्ये भरायचा आहे. म्हणजे पर्सनल डिटेल्स, ॲडिशनल डिटेल्समध्ये तुमच्या अजून काही डिटेल्स मागणार, कम्युनिकेशन डिटेल्समध्ये तुमचा ॲड्रेस वगैरे मागणार, क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्समध्ये तुमचं डिग्री, डिप्लोमा, सर्टिफिकेटबद्दल माहिती मागणार, आणि डॉक्युमेंट अँड पेमेंटमध्ये आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि पेमेंट करायचं. तर आता आपण पर्सनल डिटेल्सचं पहिल्या सेक्शनमध्ये जाऊया. तर सर्वप्रथम आपल्याला हा चेकबॉक्सवर टिक करायचं आहे की मी ही अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचलेली आहे. त्यानंतर तुम्हाला इथे पोस्ट निवडायची आहे, तुमची कोणती पोस्ट निवडायची ती. त्यानंतर ॲडव्हर्टाईज नंबर, ॲडव्हर्टाईजमेंट डेट हे आपोआप येणार आहे. बाकीचं तुमचं सगळी इन्फॉर्मेशन जवळपास आपोआप येणार आहे. तुमचा नोंदणी क्रमांक, नाव, मधले नाव, आडनाव हे तुमचं तुम्ही अगोदर भरलं असल्यामुळे जसं तसं पुढे येणार. त्यानंतर तुमची जन्मतारीख, तुमचं वय, जेंडर, नावामध्ये बदल नाही आहे हे पण तुमचं आपोआप येणार. त्यानंतर तुम्हाला मॅरिड, अनमॅरिड हे विचारेल. त्यानंतर तुम्हाला नंबर ऑफ चिल्ड्रन्स विचारेल. जर तुम्ही अनमॅरिड सिलेक्ट केलं तर ते काही विचारणार नाही.
त्यानंतर 28 मार्च 2006 नंतर जन्मलेल्या मुलामुळे तुमच्याकडे एकूण किती जिवंत मुलांची संख्या 2पेक्षा जास्त आहे का? जर तुम्हाला 2पेक्षा जास्त मुलांची संख्या असेल तर तुम्ही डिस्क्वालिफाय होणार. त्याच्यामुळं तुमच्याकडे जर 2पेक्षा जास्त मुलं असतील तर तुम्ही हा फॉर्म नाही भरू शकत. त्यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलांचे नाव आणि आईचे नाव हे आपोआप आलेलं असेल. त्यानंतर तुम्हाला काय भरायचं आहे ते खाली इन्फॉर्मेशन आहे. तुम्हाला तुमचं राष्ट्रीयत्व इंडियनला सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का, त्याला येस किंवा नो. इथे येस असेल तर येस, नो असेल तर नो. तर तुम्हाला इथे येस करायचं आहे. त्यानंतर तुमचं जे डोमासाईल सर्टिफिकेट आहे त्याचे डिटेल्स तुम्हाला लागतील. डोमासाईल सर्टिफिकेटमध्ये तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट कोणी इश्यू केले, जे सब डिस्ट्रिक्ट ऑफिसर असतात, तहसीलदार असते, कोणीच इश्यू केले ते तिथे लिहायचं. त्यानंतर इश्यू केलेली डेट लिहायची आहे. त्यानंतर सर्टिफिकेटवर एक सिरियल नंबर असतो, तो सिरियल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं आयडेंटिफिकेशन मार्क टाकायचे, जे तुमच्या शरीरावर कुठे तीळ असेल किंवा एखाद्या जुन्या जखमेची खून असेल ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे आय डी कार्ड्स विचारतील. आय डी कार्ड्समध्ये तुम्हाला पॅन कार्ड, ड्रायविंग लायसन्स, वोटर आय डी, त्याच्यानंतर पासपोर्ट, ह्यापैकी कुठलंही एक तुम्हाला द्यायचं आहे. तर तुम्ही पॅन कार्डवर येस केलं तर तुम्हाला पॅन कार्ड आहे का इथं आहे ना, तिथे तुम्ही येस केलं तर तुम्हाला पॅन कार्डचे डिटेल विचारतील. बाकी तुम्ही नो केलं तरी चालेल. त्यानंतर इथं या चेकबॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं. पर्सनल डिटेल्सला तुम्ही जेव्हा सेव्ह अँड नेक्स्ट करता तेव्हा तुमच्याकडं नेक्स्ट पेज ओपन होईल ॲडिशनल डिटेल्सचं. त्यामध्ये तुम्हाला काय काय विचारणार आहे, आपण माजी सैनिक आहात का, तुम्हाला नो करायचं आहे. जर असेल तर येस करा. त्यानंतर तुम्हाला विचारेल की तुम्ही माजी सैनिक, दिव्यांग सैनिक यांचे वॉर्ड आहात का, म्हणजे त्यांची कोणी तुम्ही वारसदार वगैरे आहात का. येस असेल तर येस किंवा नो असेल तर नो करायचं आहे. तुम्हाला स्वातंत्र्य सैनिकांनी नामनिर्देशित केलेले तुम्ही पाल्य आहात का, त्याने तुम्हाला कोणी नॉमिनेट केलेलं असेल तर येस करा, नसेल तर नो करा. तुम्ही जर खेळाडू असेल तर तुम्हाला शासन निर्णयानुसार जर तुम्ही गुणवंत खेळाडू असाल तर तुम्हाला येस करायचं आहे आणि नसेल तर नो करायचं. जर तुम्ही येस केलं तर तुम्हाला त्याचा प्रूफ द्यावा लागेल, तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट अपलोड करावं लागेल. फिजिकली हँडिकॅप असेल तर येस करा, येस केलं तर तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट द्यावं लागेल. जर तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा किंवा मुलगी आहात का असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर तुमच्याकडे जर तुम्ही ऑलरेडी स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंटमध्ये जर तुम्ही कर्मचारी असाल तर तुम्हाला येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात का, म्हणजे तुमच्याकडं धरण वगैरे याच्या किंवा एखादा रस्ता वगैरे शेतच्या खाली जर तुमचं शेत वगैरे गेलं असेल तर तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट तिथं अपलोड करायचं आहे आणि तुम्ही तिथे येस करायचं आहे आणि जर नसेल तर नो करायचं आहे. भूकंपग्रस्त आहात का तर तुम्हाला येस किंवा नो करायचं आहे. त्यानंतर आपण पदवी किंवा पदवीधारक अंशकालीन उमेदवार आहात का, तुम्हाला येस असेल तर येस करायचं आहे, नो असेल तर नो करायचं आहे. मला नाही वाटत की कोणी आपल्याकडे पार्ट टाईम असेल तर आणि नोच करायचं आहे. तुम्ही अनाथ असेल तर येस करा, नसेल तर नो करा. तरी जर तुम्हाला कधी कुठल्या परीक्षेसाठी जर प्रतिबंधित केलेलं असेल तर तुम्हाला तिथे येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. तर आपल्याविरुद्ध कुठलीही FIR किंवा फौजदारी खटले नोंदवला गेलेला आहे काय, ते तुम्हाला नो करायचं आहे. कधीही कोणत्या गुन्हेगारी प्रकरणात अटक किंवा ताब्यात घेण्यात आले आहे काय, ते पण तुम्हाला नो करायचं आहे. तुमच्यावर कुठलाही फौजदारी खटला चालू आहे का किंवा दोषी तुम्ही आहात का, त्यासाठी तुम्हाला नो करायचं आहे. त्यानंतर CRPCच्या सुरक्षिततेच्या कारवाई अंतर्गत शांत किंवा चांगली वर्तणूक ठेवण्यासाठी आपणास कधीही कोणतेही बॉन्ड अंमलात आणावे लागले आहेत का, इथे पण तुम्हाला नो करायचं आहे. त्यानंतर आपल्यावर कधी कॉलेज किंवा विद्यापीठाकडून कुठल्याही कारवाई झालेली आहे का, त्याच्यात पण तुम्हाला नो करायचं आहे. भारतातील कोणत्याही न्यायालयामध्ये आपल्यावर फौजदारी कार्यवाही होत आहे का, याच्यावर पण तुम्हाला नो करायचं आहे. आणि तुमच्याविरुद्ध कुठली विभागीय चौकशी आहे का, इथे पण तुम्हाला नो करायचं आहे. हे सगळं तुम्ही चेकबॉक्स फिल केल्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. ॲडिशनल डिटेल फिल केल्याच्यानंतर तुमचं नेक्स्ट कम्युनिकेशन डिटेल्सचा तुमचा कॉलम ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचा ॲड्रेस द्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमची कंट्री सिलेक्ट करायचं आहे, नंतर राज्य सिलेक्ट करायचं आहे, जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तुमचा पिनकोड टाकायचा आहे. आणि जर तुमचा पत्रव्यवहाराचा जो पत्ता आहे आणि कायमचा पत्ता आहे तो जर सारखा असेल तर तुम्ही येस करा, नसेल तर नो करा. तुमचा कायमचा पत्ता तुम्ही खाली परत टाकू शकता, पण जर तुम्ही येस केलं तर तुमचा वरचा पत्ता आपोआप खाली येणार आहे, तुम्हाला हे परत भरायची गरज नाही आहे. हे सगळं भरून झाल्याच्यानंतर तुम्ही सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करू शकता.
कम्युनिकेशन डिटेल्स तुम्ही पूर्ण फिलअप केल्याच्यानंतर तुम्हाला क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्सच्या डिटेल्स फिल करायचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या 10वीचे डिटेल्स द्यायचे आहेत. 10वीचे नेम ऑफ द बोर्ड म्हणजे परीक्षेचं मंडळाचं नाव होतं. जर तुमचं महाराष्ट्र बोर्ड असेल तर महाराष्ट्र बोर्ड, कुणाचं CBSE असेल CBSE, ICSE असेल तर ICSE तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला तिथे शाळेचं नाव टाकायचं आहे. तुम्हाला टक्केवारी होती का CGPA होतं का ग्रेड होतं हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मिळालेले मार्क, त्यानंतर तुमचे एकूण टोटल मार्क्स किती होते एक्झामचे ते सिलेक्ट करायचे. ते केल्याच्यानंतर तुम्हाला तसं सेम 12वीचे तपशील विचारण्यात येईल. 12वीला तुम्हाला बोर्डचं नाव सांगायचं आहे, तुमच्या कॉलेजचं नाव सांगायचं आहे, पर्सेंटेज होती, CGPA होती का ग्रेड होतं हे सांगायचं आहे. त्यानंतर तुमचे मिळालेले गुण आणि एकूण गुण टाकायचे आहे आणि 12वीचं पासिंगचं इयर टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची ग्रॅज्युएशनचं विचारेल, तुमची क्वालिफिकेशनची डिग्री विचारेल. त्यानंतर कोणत्या संस्थेतून पास झाला त्या संस्थेचं नाव टाकायचं आहे, म्हणजेच कॉलेजचं नाव टाकायचं आहे. उत्तीर्ण होण्याचा महिना आणि वर्ष टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे पर्सेंटेज होते का मार्क्स होते का CGPA होते का ग्रेड होते ते टाकायचं आहे. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि एकूण मार्क्स टाकायचे आहेत. जर तुमचा डिप्लोमा असेल तर तुम्हाला तिथे डिप्लोमाचं इन्फॉर्मेशन विचारेल ती टाकायची आहे, पण सेम तशीच टाकायची आहे. त्यानंतर तुम्ही फार्मसी ॲक्ट अंतर्गत तुमची वैध नोंदणी आहे का हे विचारेल. तुम्ही इथं येस करायचं आहे. येस केल्याच्यानंतर तुमच्या इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर विचारेल. जर ज्या पदांसाठी रजिस्ट्रेशन आवश्यक आहे त्या पदांसाठीच फक्त हे विचारेल, बाकीच्या पदांसाठी विचारणार नाही. हा फार्मसीच्या विद्यार्थ्याचा फॉर्म आहे त्याच्यामुळं विचारत आहे. त्यानंतर जर कुणाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला इथे एक्सपिरियन्स ॲड करायचा आहे. ॲड रो करून एक्सपिरियन्स ॲड करू शकता. हे झाल्याच्यानंतर तुम्ही इथे सेव्ह अँड नेक्स्ट करून पुढच्या डिटेल्स फॉर्मच्या टप्प्याकडे जाऊ शकता. इथे झाल्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स झाल्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट आणि पेमेंटचं सेक्शन ओपन होणार. तर डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक तुमचा लाईव्ह फोटो कॅप्चर करून अपलोड करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला स्कॅन केलेला तुमचा फोटोग्राफ अपलोड करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमची 10वीची मार्कशीट अपलोड करायची आहे, 12वीची मार्कशीट अपलोड करायची आहे, तुमचा ID प्रूफ म्हणजेच पॅन कार्ड जे आपण अगोदर डिटेल भरले होते तोच पॅन कार्ड तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. तुमचं डिग्री सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट किंवा तुमचं बर्थ सर्टिफिकेट किंवा तुमची स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. कास्ट सर्टिफिकेटनंतर तुम्हाला नॉन क्रिमी लेअरचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे जर तुम्ही कास्टमधून फॉर्म भरला असेल तर. आणि अदर रिलिव्हंट डॉक्युमेंट म्हणजे जर तुम्ही ऑर्फन वगैरे असाल तर ऑर्फनचं सर्टिफिकेट वगैरे अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हे सगळं चेकबॉक्समध्ये जिथे जिथे चेकबॉक्स दिसतात तिथे सगळीकडे टिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे पेमेंटमध्ये तुमचं रक्कम दिसेल, ते पेमेंटची रक्कम तुम्हाला इथे दिसेल आणि तुम्हाला पेमेंट मोड ऑनलाईन इथे सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही UPI सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट झाल्याच्यानंतर तुमची ॲप्लिकेशन जो फॉर्म आहे तो डाउनलोड कसा करायचा आहे ते सांगतो. पेमेंट सक्सेसफुल झाल्याच्यानंतर ॲप्लिकंट्स डिटेल्समध्ये तुम्हाला असं पेज ओपन होईल. त्यानंतर तुम्ही प्रिंट केल्याच्यानंतर सेव्ह ॲज PDF मधून तुम्हाला सेव्ह करायचं आहे. त्यानंतर तुम्ही तिथे नाव देऊन तुम्ही DMER ॲप्लिकेशन फॉर्म असं नाव द्या, म्हणजे तुम्हाला ते नंतर सापडायला सोपं होणार. असं देऊन तुम्ही ते सेव्ह करून ठेवा तुमच्या मोबाईलमध्ये. सेव्ह झालेलं आहे सक्सेसफुली. त्याच्यानंतर खाली आल्याच्यानंतर तुम्हाला तुमची जी पे स्लिप आहे ती डाउनलोड करता येईल. क्लिक हेअरवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला तिथे पे स्लिप तुमची डाउनलोड होणार. अलाउ करा, डाउनलोड अगेन करा आणि तुमची पे स्लिप डाउनलोड झालेली असेल. तुम्ही वर पे स्लिप डाउनलोड करू शकता. तुमची पे स्लिप आलेली आहे. यानंतरही जर तुम्हाला कुठले काही डाऊट असतील तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देत आहे. त्या लिंकवर क्लिक करून तो ग्रुप जॉईन करा आणि त्या ग्रुपमध्ये तुम्ही मला DMERच्या एक्झाम रिलेटेड कुठलेही डाऊट विचारू शकता. फॉर्म भरण्याबद्दल असू देत किंवा अभ्यासक्रमाबद्दल असू देत, तुमचे सगळे डाऊट त्या ग्रुपवर क्लिअर होणार आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल
तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.